नमस्कार. माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करणार आहोत. उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकते आणि कोणत्या साईडला जाऊ शकते ह्या गोष्टीचं आपण अनालिसिस करणार आहोत. तर चला सुरू करूया निफ्टीच्या अनालिसिस पासून. निफ्टी जर पाहिलं डेली चार्टवर आज एक इनसाइड कॅन्डल टाइप कॅन्डल बनलेली आणि निफ्टी ही ट्रेंड लाईन फॉलो करते. लास्ट टाइम हा लास्ट स्विंग बनला होता. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत ट्रेंड लाईन जर तुम्ही आखली तर ही कंटिन्यू पुढे दिसल आणि कंटिन्युअसली इथं सपोर्ट घेते, इथं सपोर्ट घेतला ट्रेंड लाईनचा, इथं ब्रेक करायचा प्रयत्न केला पण फेकआउट झालं. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ट्रेंड लाईनवर सपोर्ट घेतला आणि आजही ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट वरती निघलं. म्हणजे शॉर्ट टर्म साठी मार्केट सेलिंग साठी येत आहे पण अजून तरी ते निगेटिव्ह झालेलं नाही. आपण म्हणू शकत नाही की मार्केट आता सेलिंग साठी आहे. येईल मार्केट सेलिंग साठी येईल, तेच आता आपण पाहणार आहोत. जर आपण पाहिलं छोट्या टाइम फ्रेमवर, आपण जर पाहिलं 15 मिनिटाच्या चार्टवर आपण अनालिसिस करू. तर 15 मिनिटाच्या चार्टवर जर पाहिलं, आपल्याला इथे एक हाय बनलेला दिसतोय, हायर हाय. उद्या जर निफ्टी ह्या हायच्या वरती जर निघली तर आपण इथं प्राइस ऍक्शन पाहून एक छोटा स्टॉप लॉस देऊन वरच्या साईडला ह्या लेवल पर्यंत 22,350च्या लेवल पर्यंत आपण ट्राय करू शकतो. आणि जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन झाली तर त्याच्यानंतर इथून इथपर्यंत आपण ट्रेड घेणार नाही. जर ही ट्रेंड लाईन ब्रेक होऊन आपल्याला प्राइस ऍक्शन जर खालच्या साईडला पाहायला भेटली तर आपण ह्या ट्रेंड लाईनला फॉलो करणार आहोत. कारण निफ्टी ऍज पर बँक निफ्टी ही वीक आहे आणि निफ्टी ही अजूनही स्ट्रॉंग बनलेली आहे. शॉर्ट टर्म मध्ये सेलिंग येत आहे पण तुम्हाला कंटिन्युएशन होत नाही पॅटर्न. आज सेलिंग आलं, उद्या परत बाइंग येत आहे, आज बाइंग आलं, उद्या परत सेलिंग येत आहे आणि कंटिन्युअसली ह्या ट्रेंड लाईन वर येऊन सपोर्ट घेत आहे. तर उद्या आपण ह्या लेवलच्या वरती, ही लेवल आहे, याच्यावरती कॅन्डल जर क्लोज झाली 22,180च्या वरती तर आपण इथं प्राइस ऍक्शन पाहून स्टडी करून ट्रेड प्लॅन करू शकतो. इथे एक छोटा इथं प्राइस ऍक्शन तयार झाली, हा इथला हाय ब्रेकआउट झाला, प्राइस वरती गेली, छोटासा खालचा स्टॉप लॉस टाकायचा आणि वरती ट्रेड घ्यायची. पण जर गॅप डाऊन ओपन झालं तर आपण ह्या ट्रेंड लाईन पर्यंत काहीही करणार नाही. ऍज एक तर ट्रेंड लाईनच्या रिव्हर्सलला आपण ट्रेड घेणार, नाहीतर ब्रेकडाऊन झाल्यानंतर रिटेस्टला आपण ट्रेड घेणार. ओके, थोडीशी व्होलॅटिलिटी आहे मार्केटमध्ये. तर चला आता बँक निफ्टी पाहूया. बँक निफ्टीचा आपण चार्ट ओपन करूया. बँक निफ्टी जर तुम्ही पाहिलं डेली चार्ट वरती, आज एक डोजी टाइपची कॅन्डल क्लोज झालेली आणि बँक निफ्टीने एक चॅनल मेंटेन केलेलं आहे. या चॅनल मध्ये बँक निफ्टी चालू आहे. जोपर्यंत हे चॅनल ब्रेक होत नाही किंवा वरच्या ट्रेंड लाईनला रिटेस्ट किंवा खालच्या ट्रेंड लाईनला टेस्ट करून प्राइस ऍक्शन जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत आपण याच्यात ट्रेड घेणार ना. मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्याला, डेलीच्या टाइम फ्रेमवर आपल्याला एक चॅनल दिसतंय. चला आपण छोट्या टाइम फ्रेमवर काय चाललंय ते चेक करून घेऊ.
15 मिनिटामध्ये मार्केट एक साइडवेज फॉर्म मध्ये, तर 15 मिनिटामध्ये आपल्याला क्लिअर दिसतंय जर हा आजचा लो ब्रेकडाऊन झाला तर आपण इथं कंटिन्युएशन ट्रेड मध्ये जाऊ शकतो आणि खाली साधारणतः सपोर्ट जर पाहायला गेला तर 46,300 ची लेवल, त्या लेवल पर्यंत आपण ट्रेड घेऊ शकतो. इथपर्यंत प्राइस येऊ शकते. हा लास्ट टाइमचा रेजिस्टन्स होता, त्यांनी इथं ब्रेक केला आणि ऍज अ सपोर्टचं काम करू शकतो. निफ्टी मध्ये आपल्याला ट्रेंड लाईन पर्यंत, ट्रेंड लाईन वर काय होतंय ते पाहून आपल्याला ट्रेड घ्यायची आणि बँक निफ्टी मध्ये कंटिन्युएशन मध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो. ओके, धन्यवाद.